रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 4. ज्ञान कर्म संन्यास योग. अंतरंग म्हणजेच थोडक्यात सारांश. ज्ञान कर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायामध्ये सगुण परमात्म्याचा प्रभाव आणि निष्काम कर्मयोगाचा विषय आहे. यामध्ये पुरातन काळी होऊन गेलेल्या योग्यांची प्रशंसा केलेली आहे. स्वतःचे आणि अर्जुनाचे अनेक जन्म होऊन गेले आहेत याबद्दल भगवंतांनी कथन केले आहे. तसेच त्यांच्या जन्माची अलौकिकता सांगितलेली आहे. भगवंतांची प्राप्ती झालेल्या पुरुषांचे लक्षण सांगितले आहेत. भक्तांच्या भावनेप्रमाणे भगवंतांची वागणूक असते. सकामी पुरुषांना ताबडतोब फलप्राप्ती होते. 4ही वर्णांची उत्पत्ती याचे कर्तृत्व भगवंतांचे नाही. त्याचे दिव्य कर्म जाणले पाहिजे. पूर्वी अनेक मुमुक्षु पुरुषांनी निष्काम कर्म केले. तसे कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. कर्म आणि अकर्म यातील फरक जाणला पाहिजे. कर्मामध्ये अकर्म पहावे आणि अकर्मामध्ये कर्म पहावे. पुढे योगी व महापुरुष कसे आचरण करतात याचे वर्णन करून त्यांचा महिमा कथन केला आहे. कोणत्याही प्रकारची कामना व संकल्प न ठेवता आचरण करणाऱ्या ज्ञानी लोकांची प्रशंसा केली आहे. मनातील फलाची आसक्ती सर्व प्रकारे त्यागावी. फक्त शरीरासंबंधी कर्म केल्याने संन्यासास पाप लागत नाही. जो निष्काम कर्मयोगी असतो त्याचे वर्णन करून तो कोणत्याही प्रकारच्या कर्मबंधनात सापडत नाही याचे वर्णन केले आहे. यथार्थ कर्म करणाऱ्या ज्ञानीपुरुषाची सर्व कर्मे नष्ट होतात याचे वर्णन आहे. पुढे फलासहित वेगवेगळ्या यज्ञांचे कथन केले आहे. प्रारंभी ब्रह्मयज्ञाचे कथन केलेले आहे. देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ यांचे वर्णन केले आहे. इंद्रिय संयम रूप यज्ञ हा महत्त्वाचा आहे आणि विषय हवन रूप यज्ञही महत्त्वाचा आहे. अंतःकरण संयमरूप यज्ञ हा श्रेष्ठ होय. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ यांचे स्वतंत्र वर्णन केले आहे. यज्ञरूपाने 3 प्रकारच्या प्राणायामांचे वर्णन केलेले आहे. तसेच 4थ्या प्राणायामाचे वर्णन करून सर्व प्रकारच्या यज्ञ करणाऱ्यांची प्रशंसा केलेली आहे. यज्ञ करणाऱ्या लोकांना भगवंतांची प्राप्ती होते. यज्ञ न करणाऱ्या लोकांची निंदा केलेली आहे. पुढे यज्ञाचा महिमा वर्णन केला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत आवडीचा विषय. सर्व प्रकारची कर्मे ज्ञानामध्ये समाप्त होत असतात. ज्ञानयज्ञात मनाचे मनपण संपून जाते. शब्दांची धाव देखील थांबली जाते व तेथे जाणावयाची वस्तू जे ब्रह्म ते प्रत्यक्षात अनुभवास येते. ज्ञानीपुरुषांकडून नम्र भावाने ज्ञान प्राप्त करून घ्यावे. संतांची मनोभावे सेवा करावी. काया वाचा व मनाने त्यांच्या चरणी लागावे. ज्यावेळी ज्ञान प्राप्त होते त्यावेळी आपल्यासह सर्व भूते भगवंतांच्या स्वरूपात दिसू लागतात. माणूस कितीही पापी असला तरी तो ज्ञाननौकेने तरून जातो. या जगात ज्ञानासारखे परमपवित्र दुसरे काही नाही. ज्ञानयज्ञात सर्व प्रकारचे कर्मबंध नाहीसे होऊन जातात. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाचे ठिकाणी आहे. श्रद्धावान इंद्रिये जिंकलेल्या ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञानाची प्राप्ती होते. हृदयातील सर्व प्रकारचे संशय ज्ञानखड्गाने नाहीसे करावेत आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करावे. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून ते जाणून प्रत्येकाने आपली कर्तव्य कर्मे निष्काम भावनेने करावीत. म्हणजे जीवन आंतर्बाह्य आनंदी होईल.